मुंबई इंडियन्सची सीएसके विरुद्ध प्लेइंग 11 आली. हार्दिक पांड्या झाला बाहेर. तर कोणत्या कारणाने हार्दिक पांड्या बाहेर झाला? तर रोहित शर्मा कॅप्टन करणार का? रोहित शर्मा चेन्नई विरुद्ध कॅप्टन होणार का? हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती. या चॅनलला आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 22 मार्च पासून IPL ला सुरुवात होणार आहे. IPLचा पहिला सामना डिफिटिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमाच्या मध्ये होणार आहे. तर IPLच्या दुसऱ्या दिवशी IPLचा महामुकाबला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे. हा सामना 23 मार्च रोजी खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या मॅचला सुरुवात होईल. तर या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 कशी असेल? हार्दिक पांड्या का बाहेर झाला? हार्दिक पांड्या या मॅचमध्ये बॅन झालेला आहे. तर हार्दिक पांड्यावरती एका मॅचचे प्रतिबंध लागू झालेले होते. मागील वर्षी रेटमध्ये सापडला होता, म्हणून त्याची मॅच तो खेळू शकत नव्हता. तर मागील वर्षी शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्यावर हे प्रतिबंध लागले होते. तर यावर्षी हार्दिक पांड्या ही पहिली मॅच खेळणार नाही. तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थित मुंबईची प्लेइंग 11 कशी असेल आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थित कॅप्टन कोण होणार, हा प्रश्न सर्व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनामध्ये आहे. तर रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होणार का? सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टन्सी करणार, हा प्रश्नही मुंबई इंडियन्सला सतावत आहे. तर मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 कशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध, हे आपण पाहूया. ओपन रोहित शर्मा आणि विल जॅक्स हे करतील. एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, 5व्या क्रमांकावरती रॉबिन मिन्स, 6व्या क्रमांकावरती नमन धीर, 7व्या क्रमांकावरती मिचेल सॅटनर, 8व्या क्रमांकावरती दीपक चहर, 9व्या क्रमांकावरती ट्रेंट बोल्ट, 10व्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह, 11व्या क्रमांकावरती मुजीबर रहमान अशी असणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये कोण मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल